आयशू, हे आयशू, उठ ना. ओ शांत बस, झोपू द्या. अगं उठ ना. अहो झोपू द्या. अगं वर ये. ऐक ना. अहो झोपू द्या ना. अगं उठ की, रोजची तुझी नाटक आहे ती. उठ. काय हो तुमचं रोज रोजचं तेच? अगं तुझंच आहे रोज रोजचं तेच. अगं ये ना वर. अहो तुम्हाला काय वाटतं का हो? मला अडचण आहे ना. अगं तुझी अडचण तरी महिनाभर अडचण तुझी संपतच नाही. मी काय करू? हो मी काय मुद्दाम करते का? अगं तू मुद्दाम नाही ग करत, पण महिन्यातलं 4 दिवस तुझं उपासावारी गेलं. अगं 4 दिवस माहेरात गेलं. 2 दिवस म्हणती माझी कंबर दुखती, माझं पोट दुखते. कुणाचा आला बर्थडे, कुणाचं आलं लग्न. अगं तू माझा विचार कर ना जरा. बघ, तू माझ्या जिंदगीची फार अडचण करून टाकली. मला काय सांगू नको. अहो तुमचेच आई वडील म्हणतात इथं शिवता शिवत करू नको, तिथं असं करू नको. आणि तुम्ही जरा बोलताना जरा तोंड सांभाळून बोला की. अहो तुम्ही नवरा असून मला समजून घेत नाही. मी काय रिकाम तिकडे असते का दिवसभर? हा अहो आज मला 3रा दिवस आहे. दिवसभर मी पण काम करते. माझ्या पोटात दुखायला लागले, कमरेत दुखायला लागले. मला 4 गोष्टी माझ्या मनातल्या तुम्हाला सांगा तर तुमचा प्रॉब्लेम तो. मी करू काय सांगा बरं? तू मला काय सांगू नको. तू वर ये. अहो मला नाही यायचं, झोपा तुम्ही. अगं ये वर. अहो झोपा ना तुम्ही. काय सुद्धा सांगू नको, तू वरती ये. हो मी नाही येत, झोपा तुम्ही. अगं प्रत्येक महिन्यात प्रत्येक दिवशी तुझी हीच बोंब आहे. मग आता काय करू? मला तर वैताग आलाय तुझा. असं कधी म्हणलं प्रेमाने जवळ जावं, काहीतरी करावं, तर तुझ्या आलीच अडचण लगेच. अहो मी तुमची बायको आहे, मला समजून घ्या तुम्ही. अगं तू माझी बायको आहे, त्या बायकोपेक्षा तू माझी अडचण आता मला जास्त वाटायला लागली. हा का? झोपा मग आता. चुकतो.